आज आम्ही एडी फिशिंगला गेलो होतो. तुम्ही हे सर्व पप्पाचे मित्र आहेत. बायगन विरांवरून आल्यात. त्यांच्यासोबत खूप आम्हाला मजा आली. हे बघा म्हणजे ही सगळी मेहनत लकीच आहे. आणि लकी जरा सांग जरा हे म्हणजे कशा प्रकारे आपण याचं फिशिंग केलं. फिशिंग तर आपण खूप याला मेहनत लागते आणि तुम्ही आले म्हणून मी जिमला गेलो होतो. हे बघा आतमध्ये घ्या असं. हा बघा वा शुभम जरा एकदा गाडी चालवून बघणार आहे. अरे लय खडखडते काय कुठं काय बघ जरा. मी याला ते सांगतोय विरापिंड हे आता जाणार आहे ती विरापिंड पण टाकून घेऊ. माझी हिरापेची किती माझी बरोबर आहे. आपण तिकडे नाही टाकू शकत. सायनातला कुठं अशी. तर कसरालीला जाता जाता मध्येच आपल्याला हा डेअरी लागलेली आहे. अमोल डेअरी म्हणजे हे विरारची फेमस डेअरी आहे. ते दूधजन्य पदार्थ वेगवेगळे जे आपल्याला मिळतात विरारमध्ये वसई विरारमध्ये. हे बघा ह्या अमोल डेअरीमधून भेटतात. ही मोठी फॅक्टरी आहे. आईस्क्रीमपासून सगळे दुधाचे पदार्थ जे आहेत त्या फॅक्टरीमध्ये बनतात. होऊ शकतो तुम्ही समोरच आहे. आणि त्याच्या पुढे आपल्याला कसराली गावामध्ये जाऊन आपल्याला फिशिंग करायचे आहे. बघा ह्यांचे कंटेनर दुधाचे मोठे मोठे. दूध तापवतात ते रे. दूध तापवतात असा वास येतोय ना. चुलीवर दूध तापवतात आणि आईस्क्रीम बनवतात. काम 25 रे. मला असं माहिती हे तू माझी बाई गाडी चेक करून दे जरा. चप्पल दे मला माझ्या ब्लॉक मध्ये. तेरा बोलता ना पण बोलता नाही तेरा. तर मंडळी बघू शकता हे 2 बांबू आहेत. हा इकडे बांबू आहे आणि इकडे आणि मध्ये हा जाळ आहे. तर ह्याला ह्यांच्या भाषेमध्ये पेरा किंवा एडी फिशिंग बोलतात. हे काय करतात हे 2 बांबूला बांधायचं मध्ये आणि पाण्यामध्ये दोन्ही साईडला पकडून खेचत जायचं. तुम्हाला दाखवतो पेरा कसा मारतात ते. त्याला दुसरं एडी फिशिंग पण बोलतात. बांबूला कसं बांधतात. एक साईडचं झालेलं आहे. हे अशी आपल्याला एक बॅटरी घ्यायला लागेल. कसं माराय नाही खरोखर गावाला. काम 25 हा काम 25.
हो आपल्या नाक्या नाक्यात ओळखतात दुखत नाही. तर मंडई एडी फिशिंगला बघा केवढ्या पाण्यामध्ये उतरलं आहे. हे बघा एवढे सगळे. हा आणि पाहता पाणी या साईडला चाललं आहे. गावाच्या दिशेने उडतो आहे आम्ही. हे बघा हा इकडे आपला शुभम आहे. शुभमने एंट्री मारलेली आहे. जोरशात पाणी आहे. तर मंडई करपाले आलेले सगळे म्हणजे प्रॉन्स. बॅटरी पण दाखवा. हा बॅटरी वाला हे बघा हे बघा. अरे बापरे बघा आता परत नक्की आहे येणार. बघा केवढे प्रॉन्स लागले पहिल्याच अटममध्ये. म्हणजे आता होप्स वाढलेत की मजा येणार आज. सगळं टाका परत. सगळं टाका. सगळं टाका काय सोडायचं नाही. आम्ही इंडिया मध्ये खातात. मला वाटत घेऊन तर मंडई पेरा फिशिंग म्हणजेच एडी फिशिंगचा पहिला आयटम आपण उचललेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच सारखे प्रॉन्स लागलेले आपल्याला. आता बघा दुसरा आयटम चालू आहे आणि केवढा तो खेचत चालले बघा दोघे पण. ह्याला खूप मेहनत आहे मित्रांनो. हे सहजासहजी हे भेटण्यातलं नाही आहे की बाबा हे पाण्याच्या उलट्या प्रवाहाला हे खेचत चालले. त्याच्यामध्ये ते प्रॉन्स अटकतात. तेवढी मेहनत पण आहे ह्याच्यामागे. म्हणजे आलो जाळं घावून टाकलं आणि तसं काही नाही आहे प्रकार. एडी फिशिंगला खूप मेहनत आहे मित्रांनो. हे बघा तो बघा दादा झोपून चालवतो म्हणजे खेचायला लागतं ते. पाण्याच्या उलट्या दिशेला खेचत चाललं ते. म्हणजे त्याला अंगमेहनत खूप आहे. कमरेचा काटा मोडतो. तर मी स्वतःही केलेली आहे. मला अनुभव याचा की काय मेहनत आहे याच्या मागे. तर घाणेकर बघा आपल्यासोबत पहिल्यांदा झालेला आहे. घाणेकर बोलतो काम 25 झालेलं आहे. आणि आपल्या सोबत आहेत म्हणजे ज्यांच्याकडे आपण फिशिंगला आलो आहे आपले रिक्षावाले आनंद बाबा आणि हा आपला भाऊ आहे लकी. तरी पण अर्धा किलोमीटर खेचत आलेलो आहे मित्रांनो. जे खूप मेहनत आहे ह्याला. साधं काम नाही हे. आणि ते पण पाण्याला टच हे खेचायचं आहे जाळं. वाटतं तेवढं सोपं नाही आहे. इझी नाही आहे. दिवसाचे नाही होत. प्रॉन्स नाही लागत. हां तसं झालं. मग तू टांग दिलीस मग. तरी आज सादरा बिद्रा घालून गेला होतास. तिकडे गेला वाटतं. मोठा मासा गेला त्यांच्या तिकडे. बोई गेला वाटतं. तर मंडई बघू शकता दुसऱ्या आयटमला पण सेम करपाले लागलेले आहेत. हां झिंगा आणि झोला पिशवी घेऊन आपला अभिजित घाणेकर. हे बघा शार्प शूटर फोटोग्राफर. वा 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 परत आलेलं आहे. फटकन ते उड्या मारून जात नाही ना बाहेर आता रात्रीचे. रात्री बॅटरीवर दिपावतात.
झोपलेत बघा. हा पण 2 आहेत. एकाला पण बाहेर दौडायचं नाही आपण. याला तर तू उडी मारून पकड काय पण कर. हा बघ, हा तू काय असं धर ना त्यातला. हा असा एक एक मासा काढ. 1 नंबर आहे काम 25. तर मासा येत नसेल हा त्याच्यात. काय जाऊ हे टाक याच्यात बाहेर टाकला ना. अरे अंड्याच्या दशनी काय खातात. हे बघा याच्यामध्ये सगळे. तुम्ही ह्याला काय बोलता? कोलबी. कोलबी. हा तर ह्याच्यामध्ये सगळे कोलबीच आहे. आम्ही काय करपाली ब्लॅक टाईपचे येते ना, हो. वेगळा प्रकार तुम्ही आहे. काय म्हणता? आम्ही चिंगला. चिंगला. हा पण चिंगला चिंगला बोलतो आम्ही. आम्ही आमच्या भाषेत आहे हा लागला वाटतं. हं? आपला काय तो बेडला? खाजऱ्याच्या पिल्ले वाटतात मध्ये. नाही तो नाही, तो वाग्या. तो दुसरा काय बघा. हा ना गया. पण भेटतात रे इकडे. वाजले 8 वाजले. 8:10 झाले बरोबर. हो हा शुभम, अजून सांग ना जरा गमती जरा गावाकडच्या. अजून कशा वशा टोकतात ते शिकारीला गेल्यावर. हां हां खाकरायचं पण नाही जायला, तोंड बंद करून एकदम. पाय पण असा टाकायचा. हां पातेरा सरसर. हो पातेरा सरसरला तरी उडतात जो तेल लावून. तर मंडळी 3रा राऊंड झालेला आहे. 3ऱ्या राऊंडमध्ये पण बघू आपल्याला काय लागलं ते. बघा एकदम भन्नाट येडी फिशिंग. वाव, हे बघा सेम कोलबी लागलेली आहे. 3ऱ्या राऊंडला पण मजबूत कोलबी लागलेली आहे बाई. वा तुम्ही आलो म्हणून आलो. आपल्याला इंटरेस्ट एक नंबर काम. आम्ही पण खुश, घाणेकर पण खुश. घाणेकर दररोज आला. हो पुढे जाऊ तिकडे. मला सांगा तेव्हा परशा पाडायला मी दिवस सुट्टी करून मरत. बघा आम्ही 3 उपटसोंडे पुढे पेरा मारत आहेत. आम्ही मजा घेतो. हे बघा आपल्या पुढे पण एडी फिशिंगच चालू आहे. पेरा मारतो आपल्या पुढे. हे बघा तर 2 पेरावाले एका बाजूला भेटले. मग आम्ही क्रॉसिंग मारला इकडे आणि ते आम्हाला क्रॉस मारून पुढे गेले. हे बघा या साईडला निघून गेले. तर हे बघा 4थ्या अटममध्ये. अरे वा प्रॉन्सच आहेत सगळे. हां झोला या झोला. वाव 1 नंबर. तर हे बघा हे अनिल भाऊ आहे. त्यांच्या गावी आपण आलेलो आता पेरा मारायला. आणि हा यांचा सन आणि आम्ही 3 जण फन. वरती आहे. थांब मी पाडतो. कोंडूवरती
तुझी पण आहे. घेऊन दे नको. तुझ्या वरती अटकले नाही जाऊ दे. गेली का हा. हम्म. हा तू ये तू कोंबडी ते ना हा, वरती धर कसा लगेच जवळ यायचं आणि लांब कलर येते. हम्म. चावल का तुम्ही हे बघा अरे जिवंत झाली वाटतं. वाटेर आत. आतमध्ये घ्या असं सवा सवा. हा बघा अरे, वा एक सुटणार नाही माझ्याकडून. एक जरी सुटला ना हम्म. फोन काढेन. घाणेकर आहे ना खदलवून टाकतोय. तर हे अशा प्रकारे कोलबी आपल्याला लागलेली हाय हाय अजून हाय आतमध्ये हाय 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 हा हा. मोठी मोठी बघा बघा डोकरा बिकरा आहे. मोठा आहे तो. बेल्ड आहे हा हा इथं बघा काल्या फिश उचला त्याच्या खरवे का खरबी आहे बाई पण करबी. खरबी घ्या. तर आता बघा घाणेकर ओढतोय. घाणेकरचा पहिलाच अनुभव आहे. हा शुभमने झोला पकडलेला आहे हा आणि आपला लकी आहे. लकी एकदम स्ट्रॉंग आहे. त्याला म्हणजे सवय झालेली आहे सगळे इडी पेरा मारून मारून. आणि ते बघा ते पण आपले आहेत गावाले. त्यांनी आता पॅकअप केला आहे. आम्ही थोडा लेट आलो. ए भाऊ आता जाऊ पण नको. नाही ते जो वाढणार. घाणेकर तापला. ए हा बा मध्ये येतोय. हे कोण मध्ये येतोय. सर तर मंडई घाणेकर आता चालू झालाय लकी सोबत. आता ह्या दोघं हे करतात. टॉर्च बंद करू आपण. आता बघूया काय 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 काढतात हे लोक. घाणेकर चिखलाला लागला पाहिजे हा दांडा. वनी देखा बघूया आता काय केलंय. काहीतरी कांडच केलेला मोठा. पहिलाच अनुभव आहे त्यांचा. घाणेकर स्वतः कन्फ्यूज आहे काय लागलंय की नाही. नाव खराब केलं घाणेकरनी. हा एक मासा लागलाय. हा एक लागलाय वाटतं काहीतरी मासा. काय बोललो चिमण्या दामतो चिवणा पण अटकला वाटतं. चिवणा आहे का ते दोन आहेत काहीतरी. चिवणा लागलेला आहे. चिवणा लागलाय. चिवण्याचा काटा एकदम बेकार असतो. गाणे करताना ते बच्चे उन्हात आहे. हा इथं कोलबी आहे. हाय हाय घाणेकरने काहीतरी कांड केलेलं आहे. काढा ती. काढतात. हे बघ दोन आहेत इकडं. हे बघ इकडे दोन आहेत. ह्याची वाटणी देऊन टाकत आहे. हाय हाय तिकडे आहेत. कोलबी लागली. उचल उचल वरती उचल हा आहे तिकडं कोपऱ्यात आहे. नाही बरोबर आहे. टेकवायचे घाणेकर. खाली ती पण घाशीत पुरा हवायस ना म्हणून. ये भाऊ माझ्यावर येऊ नका. मी टाइम टू टाइम आलोय. मी टायमात कधी चुकत नाही माहिती आहे ना. बघ ते बघून घे. एकदम बोला मारू. बारच्या. तर आहे बघा आता तर भाई बांधून घेतोय. बघा घाणेकरनी पहिल्यांदाच घेतलेला आहे. पहिल्या आयटम मध्ये 4-5 कोलबी काढलाय त्यांनी. हॅलो मनाला शांती आली त्याच्या. बोल. हा हा मम्मीचा कॉल आलेला. काय बोला. 25. मला नाही केलेला. चालेल येतो थोड्या वेळाला. आता मला फोकस कर. तुलाच फोकस करतो. तुलाच घाणेकरलाच फोकस करतो. हे बघा एडी जेव्हा रात्रीची आपण मारतो ना तेव्हा एकदम शांत वातावरण लागतं. शांत बसायला लागते. बॅटरी बिट्रीचा वापर नाही करायला लागत. ए तू त्याला भेटायला नको जाऊ इकडे ताणून. हा ताणून खेच. आणि भाई चिखलाला टेकव एकदम घासून घे. तुझी वरती उचलते आम्हाला दिसते इकडं. आता किलोन भेटली पाहिजे. अर्ध्या किलोन काम बघ. घाणेकर खुश झालाय.
हे कंबर मोडायला लागली बोलतो. हा शबाश शबाश शबाश. डोक्यावर घे घाणेकर डोक्यावर घे. हा हा शबाश घाणेकर शबाश. वा बेटा वा. हा लागली आली 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 भाई किलोनीच आली. हाय हाय. बघा लागले पण कमी लागले. मला वाटतं घाणेकरच्याकडून चुकी होते. हे बघ तू धर. हे बघा हा आले आलेलो मस्त आले. हे बघा मस्त आले. अर्धा किलो तरी झाले. हाय हाय काढल्या घाणेकरने अर्धा किलो काढले. हा चुकून उघडता शिव मजा येते. वा चला. हा इथे काहीतरी. हा हा सोडू नको. हा शबाश बेटा. करून मी गाडी जुळते का? काय रे. पुसतो जरा बाबू पकडे. 5-1 किलो एका टायमाला पकडलेले आहेत. हा पण आज बघूया काय करतो ते. पण आज तो काय त्याचे हेच नाही लक्षात नाही. तो हा. बघा. फक्त लांबणीच फक्त इशारा करतोय कसा करायचा का. तू जामला नव्हतास ना तेव्हा ह्या करून बस. बघायला गेला तर माझाच जन्म पुढचा आहे. पण काय बोलू पण शकत नाही. पकडा बस काय शुभम खेचतोय त्याच्याबरोबर आनंद दादा आणि लक्की मागून चाललाय पोहत पोहत. आता ह्या बारीला शुभम बघा. शुभमला आपण शूट करू काय करतो बघू. बघा शुभमचा पहिला अनुभव आहे हा. ॲक्च्युली शुभम कसा माहिती आहे का. ते हे पोहू नको खाली. असा वाक कमरेतून वाकून खाली टच करून घ्यायचं. तर म्हणजे आता टॉर्च बंद करतो शुभम. बघूया आता किती 1 किलो काढतो 2 किलो काढतो. लकी बघा पोहतोय तिकडे. आनंद दादा आणि शुभम आता पेरा मारतायत. बघू ह्यांना काय लागते. आपण आता शेवटचा पेरा आपल्या लक्कीने घेतलेला आहे आणि आनंद दादा दोघे जण आहेत. आणि हा बघा शुभम पहिल्या बारीमध्ये टाईट झालाय तो. आणि घाणेकरने 2 पेरे मारलेले आहेत. तर आता चाललोय वरती. लकीने घेतल्या हातामध्ये कारण लकीला ह्याच्यातला दांडगा अनुभव आहे. दाखवतोय बघा त्याची कंबर दुखतोय आणि पोहतोय आता. बघा मानेवर पाणी आहे. हा 1 नंबर. काय काढलं बघू. अरे वा आलेत. माझे घाणेकर पेक्षा बारजे मारलेले. हाय हाय. असं कला पकडी तर तर बघा लकीचं ह्याच्यामध्ये दांडगा अनुभव आहे. 5 किलो बोललं तेवढं आलं. वचन तोंडान दूर निघाला. अरे बाप रे भाई दाखव रे. 1 नंबर. हा त्याला उभा पकड उभा. हे बघा काय लागला रे. 1 नंबर साईज लागली भाई. त्याला काय म्हणतात. करच्या करच्या करपाली. तेच करपाली का करच्या काय बोलता. म्हणजे शुभमने करचा काढला. हे बघा भाजीला टाकता येतील. हाय हाय हाय. तूच बरोबर भाई. तू नवीन काहीतरी काढलाच आहे. अरे 1 नंबर आहे भाई. बघूया मजबूत माल लागलेला. अरे वा
एक नंबर काढलेत. एक पण सुटला नाही पाहिजे. एक पण सुटला नाही पाहिजे. आधार कार्ड पण दिसते काढू काय उचला. घाणेकर तू मध्ये येते, मला दिसत नाही काय. हा वा वा वा, खाली काढू. वरती मी बाहेर काढ. पकड आतमध्ये पकड, पण त्याला टच नको. टच नको करू, वरच्यावर ठेव. वरच्या वर ठेव. घाणेकर वरती उचल पिशवी. हा अशी बस. एडीवर नको दाबू. अरे किती सालाचा अनुभव आहे माझा. पडेल. हा एक मारतो ना मग उलट दोन मारून ना तसं वाट बघून एक पण सुटला नाही पाहिजे. पिशवी उचलतो मेन मासा की. हा हा उचलते सगळं. देव मासा आहे. हा हे उचलते सगळे. काटा लागला काटा लागला काटा लागेल त्याचा. चिवणा ते. बेकार बाबा तिथे करा पण चला. हा रक्त आला. तर मंडळी बघू शकता, हे सगळं पिशवी भरून प्रॉन्स आहे बघा, म्हणजे चिंगला. चिकन. तर भाऊ हे बघा, ते अनिलच आहेत आणि हा त्यांचा मुलगा. आणि हा पेरा चालू होता आपला. तर आता फायनलला आपण झालेलं आहे, ते पॅकअप करतो आहे. 9 वाजलेले आहेत रात्रीचे आता. आणि हे बघा, मछली पुढे उडताना दिसते, अजून 2 तास म्हणजे कोलबीच उडते. तरी आपली पिशवी भरली पाहिजे. तर मंडई तरी पण आपण 2 किलो पकडलेले आपण. चला. हां हे राजापूरची होतो बाहेर पडल्यावरती, त्या पिशवीमध्ये ओतल्यावरती तुम्हाला दाखवतो खाली ओतून. ते बघा कसं बांबू वगैरे सगळं. लकी याच्यामध्ये चॅम्प आहे, बांबू वगैरे सगळं प्रॉपर धुवून घेते. आता हा तरी कारण तो कुजला नाही पाहिजे, याची पूर्णपणे त्याची दखल घेतो. हा हे घ्या. हे बघा आपले आनंदात आहेत, त्यांच्या गावाकडे आपण आता फिशिंग करतोय. झालेलं आपलं फायनली. आता आपण निघतो इकडून. घाणेकर बघा. हे बघा, तुम्हाला शुभमच्या पाठीवर पिशवी दिसलीच असेल. 2 किलोच्या वरती आपण पकडलेलं आहे कोलबी. तर चला बाहेर पडतो आपण इथून. इथेच आपण घुसलो होतो का मगाशी? नाही ना. तर मंडळी आपण आता खाडीतून बाहेर पडलेलो आहे पेरा मारून. एकदम चिखल चिखल, पण मजा आली. तरी पण साधारणपणे 1.5 तास आपण पेरा मारला इकडे. मजा आली. तर नेक्स्ट टाईमला प्रॉपर आम्ही लवकर येऊ. आनंददादा बोलले तुम्ही लेट आलात, तर आम्हाला इकडे 6 किंवा 7ला डॉट टच व्हायला पाहिजे होतं, आता लेट झाला. नेक्स्ट टाईमला फुल प्लॅनिंगने येऊ आणि ह्याच्यापेक्षा जास्त आपण कोलबी पकडू. तर मंडई बघू शकता, हे एवढी सगळी करपाली आहे. म्हणजे तुम्ही काय बोलता याला? कोलबी सॉरी, कल्पारी नाही, करपाली वेगळा प्रकार आहे तो. हे सगळी कोलबी आहे, म्हणजे प्रॉन्स आहे. बघा साधारणपणे किती किलो आपण पकडले रे? 3.5-4 किलो आहे ना. हे बघा, आणि ही साईज बघा काय ह्याच्यामध्ये. हां हे बघा, दुसऱ्या पिशवीत आहे अशी साईज आपल्या दुसऱ्या पिशवी. तर बघू शकता मंडळी, हे बघा गावाला आलोय सांगा. गावाला आलो आम्ही. हे बघा, हे बघा, आणि हे बघा एकदम लकी आपला, त्याची मेहनत आहे ही सगळी. तर बघा 3-4 किलो आपलं भेटलेलं आहे सगळं ते. हां मजा आली येडी फिशिंगला. हां 450 किलोमीटर आलोय खास मच्छी पकडण्यासाठी. बघा बघू शकता, हे बघा हे सगळं सुपर बाईक. हे बघा सगळं भरलेलं आहे. तर याच्यातली घाण काढतोय तो.
हा बघ एक मोठा साईजचा आहे हा बघ याच्यामध्ये. ताच आहे तो. असं बोलायचं नाही. असं लोकांनी गंडवू नका. उद्या हजर होतील इथे. चावतो का बघू रे. चाव चाव चाव. माझ्या हातावर द्या. हा हे घ्या. घाणेकरनी पकडलाय. घाणेकर उचल. हा साईज दाखव रे घाणेकर. एक नंबर. वा वा. तुझ्याकडे आहे काय? जबरदस्त. केवढा साईज आहे बघ. ए भाई साधारणपणे आपण केवढ्या तासामध्ये पकडलं हे? 1.5 तास. 1 ते 1.5 तास. हा म्हणजे 1 तासच पकडतो. म्हणजे कसा पकडतात आज काय? आम्ही एडी फिशिंगला गेलो होतो. तुम्ही हे सर्व पप्पाचे मित्र आहेत. कुठून आलात तुम्ही? आम्ही विरारवरून आलो. विरांवरून आल्यात. त्यांच्यासोबत खूप आम्हाला मजा आली आणि आम्ही 1 ते 1.5 जगात एवढी कोंबडी पकडलेली आहे. हे बघा कशी म्हणजे ही सगळी मेहनत लकीच आहे. आणि लकी जरा सांग जरा हे म्हणजे कशा प्रकारे आपण याचं फिशिंग केलं? फिशिंग तर आपण खूप याला मेहनत लागते आणि तुम्ही आले म्हणून मी आलो. मी जिमला गेलो होतो. तर हे बघा हे आता आपण लकी धुतोय. म्हणजे पेरा बांधण्यापासून सगळं हे मेहनत सगळी जास्त लकीने घेतलेली आहे. आणि पप्पांनी त्याचा ते बघा जिवंत आहे जातं. सगळे तसेच्या तसे जिवंत आहेत. आणि त्याच्यामध्ये थोडा घाणेकरनी 2 पेरे मारले. घाणेकरला मजा आली. शुभमने 1 पेरा मारा. शुभम एका पेऱ्यामध्ये थकलेला आहे. मी आधी खूप वेळा मारलेला आहे त्याच्यामुळे मी काय त्याचा अनुभव घेतला नाही. हा हे बघा ह्याच्यामध्ये एक छोटा क्रॅप पण लागला आहे बघा. आई पळतोय बघ एवढा. पकड पकड. बघा छोटा छोटा क्रॅप आहे. डालू क्या? हाँ हाँ डाल दो डाल दो. उसका सेपरेट वीडियो बना. हाँ डाल डाल. देखो तेरे जैसा ही वो बच्चा. क्या उसका स्माइल है. देखो घाणेकर एंजॉय कर रहे खेकड़े के साथ. देव मासा. देव मासा बघू देव मासा बघ. देव मासा क्या साइज है उसका. भाखरे के साथ 1 नंबर लगता है. हाँ देव मासा ना. हाँ कैसा खाने का उसको? उसको थोड़ा उसको भाजी बनाते हैं हम लोग. तुम लोग क्या बनाते हैं? इसका हम भाजी बनाते हैं. आमलेट बनाना उसका. तर आपल्यासोबत जोकिंग पार्ट आले सगळे. आणि लकीने पण खूप छान बाईट दिली. तर मंडळी अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या जवळच्या मित्रांना पाठवा. राजापूरच्या मित्रांना पण पाठवा. माझ्या गोष्टी जास्त आहेत त्याच्या विचार. तर हे बघा साफ करून झालेलं आहे. आणि आता लकी आता पिशवीत भरतोय. हे चल याला भारी भारी टाकेल जो मागे फोन आहे. चला घाणेकर आपल्याला आलेला आहे. आपला जेवणाचा वगैरे काय बेत नव्हता तरी या आनंदाने बघा वरती जेवणाची सोय केलेली आहे. जे 1 तासासाठी चालवतो आपण ऐकत नाही म्हणून आता काय जेवण जावं लागेल आम्हाला. घाणेकरची एंट्री झालेली आहे. एकदम मस्त एकदम सुंदर घर आहे. वा कसं आहे बरं आहे ना पाहुणं. तर हे बघा जेवणाचा भेद पण चाललं आहे. जेवण आले आहे. तर रात्रीच्या वाजलेले आहेत काहीतरी साधारणपणे तुम्ही लक्कीला गेला लक्कीला. 9:30 वाजलेले आहेत. आता जेवण आम्ही निघतोय. मेन कार्यकर्ता आपले कार्यकर्ते आहेत आनंद आता. आणि लकी कुठे गेला? लकी येतो बघा तिकडे. आहे लकी. चला थोडक्यात खूप मजा आली आणि धमाल आली फिशिंगला. तर नेक्स्ट टाइमला फुल तयारीत अजून मस्त मजा करू इकडे येऊन. चला तर हे बघा आपलं फिनिश झालेलं आहे. घाणेकर हरलेला आमच्या समोर. जिंकलाय काय? घाणेकर जिंकलेलं आहे. चला चला बाय बाय. तर मंडळी आपलं आता फायनल झालेलं आहे. आपण आता इथून निघालेलो आहे.
मजा आली फिशिंगला. आणि तुम्ही बघितलाच असेल आपल्याला 1 तासामध्ये केवढे प्रॉन्स 3.5 ते 4 किलो आपण प्रॉन्स पकडलेले आहेत आणि ही धमाल आली.